एमपीएससीची लेटेस्ट अपडेट प्रसिद्धीपत्रक नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा व गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 याच कालावधीसाठी हे उपलब्ध। महत्त्वपूर्ण सूचना काय, कोणती कागदपत्रे करणार सादर, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 याच्या अनुषंगाने हे प्रसिद्धीपत्रक आहे। आयोगानं 20 मे 2026 ला म्हणजे काल हे प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 24 डिसेंबर 2025 रोजीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 करिता आणि आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये विहित मुदतीमध्ये ज्यांनी अर्ज सादर केले आणि त्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार दिव्यांग आहेत, खेळाडू आहेत व अनाथ आहेत आणि त्यांनी त्यांच्या आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे, अशा उमेदवारांच्या दाव्यांपृष्ठार्थ म्हणजे जी कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड केलेले आहेत यांची छाननी करण्याची कार्यवाही आता आयोगामार्फत सुरू झालेली आहे। आणि या छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदीनुसार तसेच अर्जासोबत जी प्रमाणपत्र किंवा कागदपत्र जी जोडलेली आहेत ती जोडलेली कागदपत्र 3 ऑक्टोबर 2025 मध्ये आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना पुन्हा प्रमाणपत्र आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोगानं हे प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे मित्रांनो। एक संधी तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे की जर तुम्ही चुकून एखादं कागदपत्र सादर केलं नसेल किंवा एखादं राहिलं असेल किंवा ते वैध नसेल तर ते परत तुम्ही वैध कागदपत्र किंवा प्रमाणपत्र अपलोड करू शकताय। त्यासाठी आयोगानं तुमच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट मेनूमध्ये जाऊन संबंधित उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी एक लिंक ओपन करून दिलेली आहे। मग तुम्ही आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊ शकताय, mpsconline.government.in वरती गेल्यानंतर लॉग इन करायचं आहे, माय अकाउंटमध्ये जायचं आहे आणि ती लिंक क्लिक करायची आहे आणि हे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला अपलोड करायची आहेत। ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी सदर सुविधेच्या लिंकद्वारे मग तो दिव्यांग असेल, खेळाडू असेल, अनाथ असेल या आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगानं 3 ऑक्टोबर 2025 च्या प्रसिद्धीपत्रकात जसं नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे वैध प्रमाणपत्रे किंवा कागदपत्र अपलोड करणं अनिवार्य राहील। आता तुम्ही जर वैध प्रमाणपत्र आणि कागदपत्र जर अपलोड केलेले असतील तर तुमचा काही प्रश्न नाही, ती सक्षम प्राधिकरणाने जर वैध ठरवले असतील तर तुम्हाला पुन्हा अपलोड करायची गरज नाही। पण ज्यांची अवैध ठरवलेले आहेत किंवा ज्याच्यामध्ये मिस्टेक आहे त्यांनी परत अपलोड करताना काही चुकी झाली असेल तर त्यांच्यासाठी मात्र ही लिंक आयोगानं ओपन करून दिलेली आहे। आणि ही सुविधा 26 मे 2026 रोजी 23:49 वाजेपर्यंत वैध आहे। म्हणजे 26 मे रात्री 12 पर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकताय, वैध प्रमाणपत्र अपलोड करू शकताय आणि त्या उमेदवाराकडून जर समजा तुम्ही वैधच केली असेल तर ते परत अपलोड करायची गरज नाही। अशा पद्धतीचं आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। छाननी आता चालू आहे। दिव्यांग असतील, अनाथ असतील, आरक्षणाचा फायदा घेतलेले उमेदवार असतील त्यांनी सक्षम प्राधिकरणाने वैध केलेली जे प्रमाणपत्र आहेत, कागदपत्र आहेत ते अपलोड केलेत का नाही त्याची छाननी चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये कोणाची मिस्टेक झाली असेल तर त्याच्यासाठी अपलोड करण्यासाठी लिंक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे। या पद्धतीचं, या आशयाचं हे सर्वात महत्त्वाचं आयोगाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल। धन्यवाद।